नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार डेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपल्याला समाजशास्त्रातील आणखी काही सुपर हिरो बघायचे आहेत। काही सुपर हिरोज आपण आधी बघितलेत, जसं की सोशल थिंकर्स ज्यांना आपण सुपर हिरो म्हणतो। समाजामध्ये जे चित्र रेखाटलं गेलं आहे ते कशा पद्धतीनं अभ्यासायचं याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, याचा जो विचार आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं कार्य यांनी केलेलं आहे। तर यांची जर मदत लागली तर समाज आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजण्यास मदत होतं। तर आपण सोशिओलॉजीज बघितलेत, आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत इंडियन सोशिओलॉजिस्ट। ते इंडियाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, इंडियन सोशिओलॉजिस्टनं कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास केला आणि कशा पद्धतीनं तुम्हाला समाजाचं दर्शन घडवलं याकडे आज आपण बघणार आहोत। त्यामध्ये तुमच्या सिलेबसचा पोर्शनमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे इंट्रोडक्शन टू द इंडियन सोसायटी। तर त्या पार्टमध्ये हे तीन मेनली सोशिओलॉजिस्ट आणि आपले सुपर हिरोज त्या पार्टमध्ये दिसणार आहे तुम्हाला। तर त्यांच्यासोबत इंट्रोडक्शन करून घेऊया की कशा पद्धतीनं ते आपल्याला मदत करणार आहे, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचे विचार कसे होते, चला बघूया। तर बघा, पहिले आहे जी.एस. घुरे। तर जी.एस. घुरे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, एक सेकंड, येस, तर पहिले सोशिओलॉजिस्ट आहे ज्यांना फादर ऑफ इंडियन सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्राचं जे फादर म्हटलं जातं, ज्यांनी कुठून सुरुवात केली आहे, तर ते जी.एस. घुरे आहेत। तर जी.एस. घुरेंनी ब्रिटिशांचं राज्य भारतावर होतं, त्यावेळे ब्रिटिशांचे जे पर्स्पेक्टिव्ह आहे, जी आयडिओलॉजी आहे, ती एक प्रकारे कुठंतरी भारताच्या वैचारिक किंवा सामाजिक व्यवस्थेला बांधून ठेवणारी होती। त्यांनी त्यांच्या फायदेशीर अशी आयडिओलॉजी डेव्हलप केली होती। सोसायटीचा सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला। मग जी.एस. घुरे कुठेतरी येतात आणि ते आपल्याला सांगतात, एक रक्षणकर्ता आहे संस्कृतीचे रक्षणकर्ता म्हणूया आपण त्यांना, संस्कृती। तर काय आहे यांचं मेन बेसिक ध्येय जे म्हणतं त्याला इंडोलॉजी हा शब्द आहे। इंडोलॉजीवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो, माझ्यासुद्धा इंटरव्ह्यू टाईममध्ये मला पॅनलनं त्यावर सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन विचारला होता। बिकॉज जी.एस. घुरे फादर आहेत आणि तुम्ही जेव्हा सोशिओलॉजी ऑप्शनल घेताय तर त्या सोशिओलॉजी ऑप्शनलबद्दल इंडियन सोसायटीचा पर्स्पेक्टिव्ह जो यांनी मांडला तो तुम्हाला कळणं, व्यवस्थितपणे कळणं हे महत्त्वाचं राहतं। मग संस्कृती ही जी.एस. घुरेची प्राईम, ज्याला आपण म्हणू बेस आहे। संस्कृतीचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्यांनी। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, सांस्कृतिक परंपरा, तत्वज्ञान आणि संस्कृतीचे जे मेन मूळ आहे त्याकडे त्यांनी फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिशरनी जी आयडिओलॉजी तयार केलेली आहे त्याही पलीकडे जाऊन इंडियन सोसायटी ही खूप प्रोग्रेसिव्ह असल्यासारखी आहे। मग त्यांनी आपला पर्स्पेक्टिव्ह जो इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, तर इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जनरली डिफाईन करतं की आपल्याजवळ जे पण पौराणिक ग्रंथ अवेलेबल आहे किंवा जे पण आपलं महत्त्वाचं साहित्य आहे अवेलेबल, तर त्यांचा उहापोह, त्यांचं जे एक फिल्टर आउट करून तुम्हाला तुमच्या समोर भारतीय विचार ऐतिहासिक काळापासून कशा पद्धतीचा होता त्याकडे लक्ष देऊन सामाजिक व्यवस्था त्यावेळी कशा पद्धतीची असेल याकडे लक्ष देणारे जे पण सोशिओलॉजिस्ट असतील त्यांना इंडोलॉजिकल सोशिओलॉजिस्ट असे म्हणतात। तर इंडोलॉजिकल सोशिओलॉजिस्ट होते ज्यांनी महाभारत, ज्यांनी रामायण अशा सारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांमधून भारतीय परंपरेचं ॲब्स्ट्रॅक्शन कुठंतरी केलेलं दिसतंय। मग आता अशा परिस्थितीमध्ये मी बघितलेलं आहे, आपण बघितलं भारतशास्त्रीय दृष्टिकोन ज्याला म्हणतात, म्हणजे इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह देण्याचं यांनी काम केलेलं आहे। तर त्यांचं मेन वर्क कशामध्ये झालेलं आहे, तर मेन वर्क त्यांचं झालेलं आहे इंडोलॉजिकल व्हिजन दिलेलं आहे भारताला समजण्यासाठी। महत्त्वाचं दुसरं कार्य आहे कास्ट अँड कल्चर, जात आणि संस्कृती समजून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तर कास्ट सिस्टीम आपल्याला आजही कुठं ना कुठं कोणातरी प्रमाणात दिसतंय, ती कास्ट सिस्टीम आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। भारतीय संस्कृतीला समजून घेण्यासाठी आजही फार महत्त्वाचा
पर्स्पेक्टिव्ह राहतो तो खूप महत्त्वाचं असतं. जात समजून घेणं, संस्कृती समजून घेणं. या जातीमध्ये विविध प्रकार कशा पद्धतीनं अनटचेबिलिटी फॉलो केल्या जातं, या जातीचं, या कास्ट सिस्टीमचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, याकडे जी एस घुरेंनी विशेष लक्ष दिलेलं आहे. मग त्यांनी ओव्हरऑल टोटल इंडियन कल्चर जे म्हणू ते आणि कास्ट सिस्टीम यांना सुद्धा लिंक केलेलं आहे. काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला समजून सांगितले, जे स्पेसिफिकेशन्स आहे, महत्त्वपूर्ण संज्ञा आहेत, त्या समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यानंतर कास्ट सिस्टीम त्यांनी प्रॉपरली स्टडी केलं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो ट्राईब्स. त्यांच्या मते हिंदुइझम एक मोठं इंटिग्रेटेड, एक मोठं व्यापक असं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये ट्राईब्स जे आहेत यांना बॅकवर्ड हिंदू ही टर्म त्यांनी दिली आहे. म्हणजे मागासलेले हिंदू यांना फ्लोमध्ये आणणं हे महत्त्वाचं समजलं जातं. मग असे कितीतरी सोशिओलॉजिस्ट होते ज्यांनी या गोष्टीला क्रिटिसाइज केलं. क्रिटिसिझमसुद्धा महत्त्वाचं असतं, कारण आपण बघितलेलं आहे सोशिओलॉजिकल इशू नेवर लाईज इन व्हाईट ऑर ब्लॅक, इज ऑलवेज लाईज इन अ ग्रे झोन. मग ग्रे झोन म्हटल्यानंतर समाजाला एक्सपेरिमेंटप्रमाणे स्टडी करणं शक्य नाही. एकच पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळ्या मार्गानं, एकच मुद्दा, एकच संस्था, फॅमिली असो, किनशिप असो, स्ट्रक्चर असो, एकच मुद्दा वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं अभ्यासता येतं. त्याला सब्जेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. मग युनिटी इन डायव्हर्सिटी या गोष्टीवरही जी एस घुरेंनी खूप भर दिलेला आहे. आणि त्यांचं महत्त्वाचं कार्य बघा, या बुक्सवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात की इंडियन साधूज, लिटरली विचारलं जातं, इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेलं आहे की जी एस घुरेंचे बुक्स कोणकोणते माहिती आहेत तुम्हाला, सोशिओलॉजीचे स्टुडंट आहात तर कास्ट अँड रेस इन इंडिया, इंडियन साधूज, द शेड्यूल्ड ट्राईब्स. बघा, भारताला भारतीयाने भारताच्या पद्धतीने समजवण्यासाठी कोणकोणत्या मेथड अनुभवलेल्या आहे. शक्तिमान आहेत हे, सुपर हिरोज आहे हे, भारतीय पर्स्पेक्टिव्ह देत आहेत, लक्ष देऊ नये का. तर कास्ट असो, रेस असो, रेस वंश, जात, अनुसूचित जमाती, या सर्वांना कुठंतरी स्टडी केलेलं आहे त्यांनी. आणि मग यातून विविधतेत एकता शोधण्यासाठी इंटिग्रेशन, इंडोलॉजी हे महत्त्वाचे टिप्स आहे, काहीतरी पॉइंटर्स आहेत, ज्याला जी एस घुरे जेव्हाही पण आपल्याला स्टडी करायचं असेल, हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे त्यांना समजण्यासाठी. ठीक आहे, तर हे आता झाले जी एस घुरे. आता बघूया या पुढील सोशिओलॉजी एम एन श्रीनिवास. बघा, तर जी एस घुरेचा जो पर्स्पेक्टिव्ह होता तो आर्म चेअर सोशिओलॉजिस्ट, की तुम्ही खुर्चीवर बसून ग्रंथ काढलेत आणि ग्रंथातून सोशिओलॉजी वाचली. तर असा पर्स्पेक्टिव्ह त्यांचा होता की या ग्रंथामध्ये असं असं लिहिलेलं आहे, तर भारतीय संस्कृती या पद्धतीची असेल. या विचारांना कुठेतरी शह देण्यासाठी एम एन श्रीनिवासन यांनी प्रयत्न केला. यांनी फील्ड स्टडी केला आहे आणि फील्ड स्टडी करून पुढील विचार, रामपुरा विलेज असेल त्यामधील त्यांची फील्ड स्टडी असेल, महत्त्वपूर्ण काही टर्म्स, आयडिओलॉजीज तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तर बघूया कोणकोणत्या असतील. आपण हे जे पण काही करतोय हे इंट्रोडक्टरी आहे. यामध्ये डिटेलमध्ये जाऊन त्याचं व्यवस्थितशीरपणे ॲप्लिकेशन कसं करता येईल मी नेहमी सांगत असतो की जोपर्यंत तुम्हाला आजच्या कंटेम्पररी सोसायटीसोबत लिंकिंग जमणार नाही तोपर्यंत दिस इज नॉट अ गेम ऑफ मगिंग अप समथिंग. यू हॅव टू बी अ कन्सेप्च्युअली क्लिअर पर्सन. त्याच्यामुळं काय आहे, तुम्हाला या मुद्द्यांवर लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला ते समजून घ्यायचे, घोडून प्यायचे आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग समाजावर अप्लाय करून पाहायचे आहे. बघूया मग असं कोणतं काय सांगितलं आहे. तर संस्कृतायझेशन म्हणजे काय, तर संस्कृतायझेशन, संस्कृतीकरण म्हणू, संस्कृतायझेशन हा वर्ड असाही लिहिला तर चालतं. बेसिकली त्यांचा बेसिक वर्ड संस्कृतायझेशन आणि वेस्टर्नायझेशन आहे. तर खालच्या जातीतला जो पण व्यक्ती असेल, खालच्या जातीतला जो पण व्यक्ती असेल, खालच्या जातीतला जो पण व्यक्ती असेल तो
वरच्या जातीतल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा, वे ऑफ लाईफ, वे ऑफ अंडरस्टँडिंग. बघा बऱ्याच वेळा बघितलेलं असतं. एक साधारण उदाहरण द्यायचं झालं तर नॉनव्हेज खाणारे बरेच लोक असतात. मग न खाणारे, कास्टमधल्या एका पर्टिक्युलर कम्युनिटीमधून येणारे न खाणारे जर वरच्या कम्युनिटीमध्ये लाय करत असतील, ज्या हायरार्कीमध्ये वर कुठेतरी लाय करत असतील, तर त्यांचे जे गुणधर्म आहे ही खालच्या स्तरातले लोक अडॅप्ट करण्याचा प्रयत्न, स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. त्याला संस्कृतायझेशन म्हटलेलं आहे. बेसिकली ब्राह्मणिकल जे मोड ऑफ लिव्हिंग आहे, जे मोड ऑफ ॲप्रोच ऑफ लिव्हिंग आहे, जी त्यांचं कल्चर आहे, परंपरा आहे, ते खालच्या जातीतले लोक स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी. आता बघा यातून महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला जातं, कास्ट सिस्टीम ही रिजिड आहे असं समजलं जातं. पण बघा इथं डोकं उघडण्याचं गोष्ट आहे. संस्कृतायझेशन जेव्हा होतं तर तेव्हा सोशियल मोबिलिटी, तुम्ही खालून वरच्या स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करता. मग कुठंतरी कास्ट रिजिड आहे याला शह देण्याचा प्रयत्न M.N. श्रीनिवास करतात. बघा हे झालं ॲप्लिकेशन. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, कास्ट सिस्टीमवर जर क्वेश्चन विचारला कोणा तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. कास्ट सिस्टीम रिजिड जर म्हटली कोणं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे काउंटर करण्यासाठी कोण असू शकतं, कोणता पॉईंट असू शकतो, कोणता सोशिओलॉजिस्ट असू शकतो, कोणता सुपर हिरो असू शकतो. मग वेस्टर्नायझेशन तर आपण अवतीभोवती अनुभवलेलंच आहे. वेस्टर्नायझेशन म्हणजे ग्लोबलाइज वर्ल्ड झालेलं आहे, जागतिकीकरण झालेलं आहे. तर संस्कृतीची देवाणघेवाण ही नेहमी होते. मग ही देवाणघेवाण होत असताना वेगवेगळे इन्फ्लुएन्स आपल्यावर झालेले दिसतात, जसं की एज्युकेशन, मीडिया, टेक्नॉलॉजी. आज तुमच्यासमोर मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. माझ्या कपड्यांचा जो सेन्स आहे, भारतीय पोशाख हे वेगळ्या पद्धतीचा आहे, तर मी कुठेतरी वेस्टर्नायझेशनचा स्वीकार केलेला आहे. शर्ट पॅन्ट तुमच्यासमोर बोलतोय. मग हे झालं वेस्टर्नायझेशन. त्यांच्या कल्चरचं, त्यांच्या एज्युकेशन सिस्टीमचं, त्यांच्या मीडियाचं, माध्यम जे असेल, तंत्रज्ञान असेल, या सर्वांचा स्वीकार कुठेतरी आपण केलेला आहे. म्हणजे ते झालं वेस्टर्नायझेशन. मग ह्या दोन्हीही गोष्टी समाजामध्ये कुठेतरी होताना दिसतात असं M.N. श्रीनिवास सांगतात. पण डॉमिनंट कास्टबद्दल बोलूया. डॉमिनंट कास्ट इथे M.N. श्रीनिवास सांगतात की जरुरी नाही आहे की सांस्कृतिक दृष्ट्याच ती कास्ट वरची असेल. फॉर एक्झाम्पल ब्राह्मण्स, त्यांना जरी सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा किंवा पूजा अर्चा करताना म्हणा त्यांना वरचं स्थान, क्षत्रियांपेक्षाही वरचं स्थान दिल्या जात असेल, परंतु डॉमिनंट कास्टच्या कन्सेप्टमधून यांनी असं सांगितलेलं आहे, जिथंही इकॉनॉमिक, पॉलिटिकल पॉवर व्हिलेज लेवलवर एक्झरसाइज करतात. फॉर एक्झाम्पल अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये आत्ता झालेलं मराठा रिझर्वेशनचं आंदोलन आपण बघितलेलं आहे. मग हे OBC स्टेटस देणं नाही देणं इथं लिंक करायचं आहे. आता आलो आपण त्यांच्या थेरॉटिकल नॉलेजपासून तर कंटेम्पररी नॉलेज, करंट नॉलेजपर्यंत हा जो पल्ला ज्यांनी गाठणं शिकला त्यांनी आन्सर रायटिंग शिकली. त्यांना काहीच मेहनत करायला लागणार नाही, हात चालवावा लागणार, कारण थॉट प्रोसेस व्यवस्थित जनरेट झाली, लिंकेजेस व्यवस्थित लागले. मग डॉमिनंट कास्ट, डॉमिनंट क्लास, कास्ट, प्रभावी जात यांचा नंबर जास्त असतो, यांची लोकसंख्या जास्त असते. जसं की आता आपण डेमोक्रेटिक नेशन आहोत, तर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला निवडून यावं लागतं. मग पॉलिटिकल पॉवर यांच्या हाती असणार, कारण जास्त वर्ग संख्या, ज्या जातीची जास्त वर्ग संख्या त्यांना मते सुद्धा जास्त पडणार. त्यांच्याकडे जमीनदारीचे अधिकार सुद्धा राहतात. बऱ्याच वेळा एखादा क्लास जमीनदारी असतो, त्यांच्याकडं शेती भरपूर प्रमाणात असतं. मग अशा प्रकारे कुठेतरी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल पॉवर त्यांच्याजवळ कॉन्सन्ट्रेट झालेली असतात. इवन दो दे आर कन्सिडर्ड अ बॅकवर्ड क्लासेस. ते मागास जरी असले तरी इकॉनॉमिक दृष्ट्या, आर्थिक किंवा राजकीय दृष्ट्या त्यांचं मजबूत स्थितीमध्ये ते असतात. तर अशा वेळी ही डॉमिनंट कास्ट त्यांनी स्टडी करण्यासाठी त्यांनी एक प्रकारे स्टडी केले आणि सांगितले की कास्ट सिस्टीम रिजिड नाही आहे. तर अशा ठिकाणी जिथं पॉलिटिक्स आणि इकॉनॉमी इन्व्हॉल्व होते तिथं अदर बॅकवर्ड क्लास असेल किंवा आणखी कोणती कास्ट असेल, लिंगायत असेल कर्नाटकामधले, तर त्यांचा डॉमिनन्स दिसून येतो. आता बघूया विलेज ॲज अ मॅक्रोकॉझम, लघुरूप म्हणून गाव का म्हटलं असेल यांनी.
तर यांचं असं म्हणणं होतं की मी स्टडी करतोय एका व्हिलेजचा, पण त्या व्हिलेजची स्टडी ही पूर्ण इंडियाला कुठंतरी अप्लाय होणारी आहे. मी एका ठिकाणी फील्ड स्टडी करतोय, मी एका ठिकाणी जाऊन एका व्हिलेजची स्टडी करतोय, तर मायक्रोकॉझम लघुरूप आहे ते. म्हणजे गाव कशाचं लघुरूप आहे, तर भारताचं लघुरूप आहे. तर भारताचा अभ्यास करण्यासाठी एका गावाचा जर अभ्यास केला तर त्या गावात तुम्हाला जेही स्पष्टता, जेही गोष्टी अनुभवास आल्या त्याच गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता पूर्ण देशासाठी. आणि अशा प्रकारे त्यांचं मेजर वर्क सुद्धा आपण बघणार आहोत. ओबीसी मुवमेंट, जी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं आपल्याला स्टडी करायचं असतं ते. ठीक आहे. तर हे झालं कंटेम्पररी लिंकेजेस म्हणतात. क्वेश्चन तुम्हाला कंटेम्पररी लिंकेजेसवर जास्त विचारणार आहे मित्र, कारण कंटेम्पररी अंडरस्टँडिंग करंट अफेअर्सची लिंकेजेस ज्यांना जमलं त्यांना सिलेबस जमला. मी नेहमी म्हणतो ह्या गोष्टी. कुर्गमधील धर्म आणि समाज, आधुनिक भारतातील सामाजिक बदल यांवर त्यांनी प्रखर कार्य केलेले आहेत. मग आपण यामध्ये आतमध्ये जाऊन जेव्हा आपण एम.एन. श्रीनिवास व्यवस्थितपणे स्टडी करणार आहोत तेव्हा हे कुर्गची स्टडी, त्यानंतर जे समाजामध्ये होणारे बदल आहे त्यांच्या मते जेव्हा कास्ट सिस्टीम आपण स्टडी करतो तर तो एक पर्स्पेक्टिव्ह एम.एन. श्रीनिवासन मोबिलिटीचा पर्स्पेक्टिव्ह आपण स्टडी करणार. वर कसं हळूहळू समाज जातोय आणि कास्ट कशी रिजिड नाही आहे याकडे त्यांनी कसं पॉईंट आऊट केलेलं आहे. मग पंचायत निवडणुका, जातीय प्रतिपादन आणि सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मदत करणारा असणार आहे. बघितलं आपण आधीच लिंक केलेलं आहे, जस्ट मी तुम्हाला ते वाचून दाखवलं. आता येऊयात तिसरा सुपर हिरोकडे. तिसरा सुपर हिरो कोण आहे आपला, तर तिसरा सुपर हिरो आहे आपला A.R. देसाई. A.R. देसाई काय म्हणतायत, A.R. देसाई मीन्स रिबेलियस. आपण मार्क्स बघितलाय आपला आदल्या पार्टमधला सुपर हिरो, तर तोच कन्सेप्ट इंडियन लोकांसाठी, इंडियन समाजासाठी लागू कोणी केला, तर A.R. देसाई. A.R. देसाई काय करतायत, त्यांनी इनइक्वॅलिटी आणि क्लास स्ट्रगल हे मुद्दे कुठेतरी लक्षात घ्या. क्लास स्ट्रगल कधी आला, इनइक्वॅलिटी आली, कार्ल मार्क्स येणारच. तर मग कार्ल मार्क्सचं फिलॉसॉफी इंडियन वेनं, इंडियन पर्स्पेक्टिव्हनं बघण्याचं काम कोण केलंय, तर A.R. देसाईनं केलंय. मग काय म्हणता, तर त्यांचं मिशन बेसिकली बघूया. इंडियाज डेव्हलपमेंट स्टोरी हॅज अ डार्क साईड. तुम्ही जसं G.S. घोरेंनी सांगितलं की इंडियाचं प्रॉस्परस पर्स्पेक्टिव्ह त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. एम.एन. श्रीनिवासांनी दाखवलं की कुठंतरी कास्ट मोबिलिटी पॉसिबल आहे, कुठंतरी लोकांचं एका स्तरावरून दुसऱ्या स्तराकडे गतिमान होत आहेत ते. तर मग तशाच पद्धतीने A.R. देसाई म्हणतात की सोसायटी इज नॉट वर्किंग ॲज वी आर ॲक्च्युली ऑब्झर्विंग इट. कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळं वर्कर्स असेल, पीसंट असेल आणि फॉरगॉटन पुअर, जे की गरीब, विसरलेले जे गरीब आहे यांची बाजू दाखवण्याचं कार्य, जो स्ट्रगल आहे, जो इंडियन सोसायटीमधला स्ट्रगल आहे, तो कोणी दाखवला, A.R. देसाई यांनी दाखवला. ठीक आहे, समजतंय व्यवस्थित. चला बघूया आता काय काय म्हणतात हे. वर्गसंघर्ष, या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. कार्ल मार्क्सच वाचल्यासारखं तुम्हाला वाटेल की कार्ल मार्क्सला अप्लाय केलं इंडियन साईडने. तर क्लास कॉन्फ्लिक्टमध्ये वर्गसंघर्ष काय असतं, श्रीमंत आणि गरीब यांच्यात सत्ता संघर्ष असतं. कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. आणि नॅशनलिझम, जो आपण नेहमी वाद करतो ना की नॅशनलिझम आहे, नॅशनलिझम असायला पाहिजे, राष्ट्रवाद कुठंतरी माझ्यामध्ये प्रखर असायला पाहिजे. आता राष्ट्रवादाचे बऱ्याच पद्धतीनं पॉलिटिकली इन्फ्लुएन्स होऊन गोष्टी चाललेल्या आहे, आपण त्यामध्ये जाऊ नाही. पण A.R. देसाई काय म्हणतात बघा, क्लास इंटरेस्ट, कोण्यातरी क्लासचा काहीतरी इंटरेस्ट होता, कोण्यातरी वर्गाचा काहीतरी इंटरेस्ट होता, म्हणून नॅशनलिझम डेव्हलप झालं. बघा किती रिव्हर्स व्ह्यू झाला A.R. देसाईचा. A.R. देसाईचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे पण भाग घेतले आहेत, जी पण निर्माण झालेली आहे माझी नॅशनलिझम, राष्ट्रवादाची भावना, ही उच्चवर्गीयांच्या हेतूतून निर्माण झालेली आहे.
उच्चवर्गीयांचा हेतू होता की ब्रिटिश वर्ग हा बाहेर जावा आणि असे कोण असणार आहे त्या काळचे इंडस्ट्रियलिस्ट कोण, टाटा बिर्ला सारखे जे लोक होते जुने, ज्यांना एका पर्टिक्युलर समुदायातून येणार आहे, तर त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी नॅशनलिझम निर्माण झालंय असा AR देसाईंचं मत आहे. आणि यातून त्यांचं असं का म्हणून आलेलं असणार तर बघितलं जायलं तर गांधीजींच्या मागं ज्याही महत्त्वपूर्ण इंडस्ट्रियलिस्ट लोकांचा हात होता त्या काळी, ज्यांनी सपोर्ट केलं, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यतेच्या लढ्याला सपोर्ट केला, बजाज असतील, तुम्हाला माहीत आहे हिस्ट्री तुम्ही वाचलेलीच असेल, तर असे इंडस्ट्रियलिस्ट, असे कॅपिटलिस्ट ज्यांना स्वतःचा जम बसवायचा होता आणि त्यामुळं त्यांनी स्वतंत्र चळवळीला स्वतःच्या हेतूसाठी वापरून घेतलं आणि मास लोकांना मोबिलाइज केलं, असे AR देसाई म्हणतात. मग डिपेंडंट कॅपिटलिझम हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. यातून भांडवलशाहीवर अवलंबून ग्रोथ बेनिफिट्स फ्यू नॉट ऑल, तेच म्हटलेलं आहे की काही लोकांच्या फायद्यासाठीच कॅपिटलिझम, भांडवलशाही भारतात उदयास आलेली आहे. भारतात इव्हन नॅशनलिझमचाही उदय भांडवलशाहीच्या लोकांच्या काही हेतू साध्य करण्यासाठी झालेला आहे. मग आता रूरल अर्बन प्रॉब्लेम यावरही त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण असा हॅव आणि हॅव नॉटचं डेफिनेशन आपण बघितली आहे, आदल्या लेक्चरमध्ये आलेली आहे. हॅव नॉट आहे, हॅव नॉट म्हणजे नाहीरे वर्ग, तर त्या नाहीरे वर्ग मला दाखवून तर द्यावा लागेल कोण आहे. तर शहरामध्ये, ग्रामीण भागांमध्ये जे लँडलेसनेस, भूमिहीनता असते, झोपडपट्ट्या आहे, कुठंतरी शेतकरी संघर्ष करतोय, आत्महत्या करतोय, बघा कंटेम्पररी लिंक लागते. मग आत्महत्या कोण करतंय, संघर्ष कोण करते, झोपडपट्ट्यांमध्ये राहते कोण, मग हॅव नॉट हा क्लास आहे. मग कुठंतरी सोशल एक्सप्लॉयटेशन, ओव्हरऑल एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे असं कोण म्हणतंय, AR देसाई म्हणतायत. मग यावरच त्यांचं प्रमुख कार्य आहे, राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी आणि शेतकरी यांचा संघर्ष, यांवर त्यांनी लिखाणी केलेलं आहे आणि कार्यही केलेलं आहे. तर मग आत्ताची प्रासंगिकता काय आहे, आत्ताचं जे रिलिव्हन्स काय आहे, तर आता आंदोलनं होत आहेत, शेतकरी आंदोलन. बघा गिग इकॉनॉमी मी नेहमी उच्चारतो, कारण गिग इकॉनॉमी तुम्ही झोमॅटो असेल, स्विगी असेल यांसारख्या फूडमधून ऑर्डर करता, तो येणारा जो व्यक्ती आहे, कपिल शर्माचा एक मूवी पण आला होता, मला वाटत नाही जास्त चाललं असेल. मी उदाहरण का देतोय बघा, कारण की समाजशास्त्र अभ्यास करताना मूवी, सिनेमा हे लेन्स आहे, समाजाचा लेन्स आहे, त्यामध्ये बारकावे गोष्टी दाखवल्या जातात. म्हणून मी नेहमी पिक्चरचं उदाहरण देतो की जेणेकरून तुम्ही ते लिंक करू शकाल. तर सध्याचे आंदोलन गिग वर्कर म्हणजे जे असे काही कामगार वर्ग ज्यांचा आणि जो व्यक्ती त्यांना नोकरी देतोय त्यांचा संबंध नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असल्यासारखं आहे. काम संपलं तुम्ही कधी पण, मग ना त्यांचा हेल्थ सिक्युरिटीबद्दल कोणी विचार करणार, ना त्यांच्या सामाजिक सुरक्षेबद्दल कोणी विचार करणार. तर मग अशा गिग वर्कर किंवा कामगार संघर्षांचा आज इथं जो संघर्ष पाहतोय, जी मुवमेंट बघतोय, तर ती AR देसाईंच्या जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याला कुठंतरी लिंक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे तीन महत्त्वाचे एक इंडियन सोशिओलॉजिस्ट, भारतीय जे समाजशास्त्रज्ञ भारतीय समाजशास्त्रज्ञ असतील, त्यांना आज आपण समजून घेण्याचा वरवरून प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांच्या प्रत्येक एक पॉइंटर्सला आपण डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करणार आहोत. जेव्हा आपण कोर्स एक लॉन्च करणार आहोत, तर त्या कोर्समध्ये आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्हाला लक्षात आलं असेल, अशा पद्धतीच्याच PPTs राहतील, अशा पद्धतीचंच लेक्चर राहील, अशा पद्धतीचंच तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन राहील, ॲप्लिकेशन राहील. हर गोष्टीचा विचार करून PYQ ॲनालिसिस करून तुम्हाला उत्तर लेखन कशा पद्धतीनं व्यवस्थित करता येईल याकडे लक्ष करून अशा इंटरॅक्टिव्ह वेनं तुम्ही स्वतः अंडरस्टँड कराल. सोशिओलॉजी तुम्ही मला सांगा, मी शिकवल्यानंतर तुम्ही मला सांगा, सर असा पर्स्पेक्टिव्ह आम्ही इथं पाहिला होता. मग एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणाल, अरे सर हा पर्स्पेक्टिव्ह इथं लागू शकतो का, हा विचार इथं लागू शकतो का, बस समाजशास्त्र म्हणजे एवढंच आहे. तर अशा पद्धतीनं तीनही आपण एकदा रिवाईज करून घेऊया की काय आहे.
हे जे ॲव्हेंजर्स आहेत आपले ॲव्हेंजर्स, 3 वेगवेगळे ॲव्हेंजर्स आहेत, यांनी सोसायटीचं एक रक्षण करण्यासाठी भारतीय समाज डिस्क्राईब कशा पद्धतीने केला बघून घेऊया एकदा. चला तर सुपर हिरोज आहे, पॉवर आहे, फोकस आहे आणि रिलेव्हन्स आहे. एक छान PPT आहे, आपण बघू. गुरे काय म्हणतायत तर कल्चरल इन्साईट. पॉवर कोणती आहे, त्यांच्याजवळ अंतर्दृष्टी आहे संस्कृती समजून घेण्याची. त्यांनी काय बघितलं बरं तर त्यांनी बघितला फोकस, केंद्रबिंदू, युनिटी आणि ट्रॅडिशन यांच्यावर फोकस केला आहे. मी त्यांना म्हटलं इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह नेहमी लिहायचं. GS घुरे कुठे असला इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये ट्रॅडिशन्स, युनिटी यावर भर देऊन कुठं क्रिटिसिझम होत असताना कास्ट सिस्टीमवर क्रिटिसिझम होत होतं, ओव्हरऑल स्ट्रक्चरवर क्रिटिसिझम होतो. सर ट्राईबला वेगळ्या पद्धतीनं स्टडी करून त्यांना आयसोलेटेड ठेवा असं म्हटलं जायचं आधी, त्याला इंटरफेअर करू नका. तर GS घुरे म्हणतात नको, त्यांना डेव्हलपमेंटच्या त्या पर्स्पेक्टिव्ह त्या मोडमध्ये आणा. मग इंटिग्रेशनसाठी डिबेट आहे, आयडेंटिटी आणि इंटिग्रेशनसाठी. बरोबर आहे, जेव्हा पण होतं GS घुरे आठवल्या जातात. पुढचं आहे MN श्रीनिवास. काय सांगतात आपल्याला, फील्ड स्टडीचं इन्व्हेस्टिगेशन. जागेवर जाऊन एका खेड्यात जाऊन त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि तिथे जाऊन विचार करताय की व्हिलेजमध्ये बघा मोबिलिटीबद्दल आपण बोललो, गतिशीलता, कास्टमध्ये कशी गतिशीलता आहे, कशी एक अदर बॅकवर्ड क्लासमधून आलेला व्यक्तीसुद्धा वर चढून त्याला आर्थिकदृष्ट्या सुबत्ता येऊ शकते जर नंबर त्याचे जास्त असेल तर, बिकॉज ऑफ ॲडॅप्टेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. काही लोकांचं जमीन जास्त असल्यामुळंही त्यांचं असते, नंबरवर पण त्यांचं डिपेंड असतं, लोकसंख्या किती आहे त्या गावामध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही दिसतं. OBC उदय आणि ग्रामीण राजकारण याला आपण कनेक्ट करू शकतो. MN श्रीनिवासांचा हा मुद्दा. देसाई काय सांगतायत, देसाई सुपर हिरो आपल्याला काय म्हणतायत तर क्लास कॉन्शियसनेस, वर्ग जागृती असणं गरजेचं आहे. पॉवर आणि इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता. वर्ग आहे, इंडियन समाज आम्ही स्टडी असा केलेला आहे, तिथं सर्वच व्यवस्थित नाही आहे, कुठेतरी सत्ता संघर्ष, वर्ग संघर्ष अनुभवतोय आणि कोणता तरी हॅव आणि हॅव नॉटचा वर्ग तिथं दिसतोय. मग अशा पद्धतीने कशातून दिसतोय, प्रेझेंट रिलेव्हन्स याची यामधून दिसतोय. इनइक्वॅलिटी जर बघायची असेल तर लेबरचा अनरेस्ट पाहिलेला आहे, फार्मर्सचे आपण प्रोटेस्ट बघितलेले आहे, सोशल मुवमेंट आपण स्टडी केलेले आहेत. अशा पद्धतीने आपण एकत्रितपणे विचार केला तर भारताला काय एकत्रित ठेवतं, काय बदल घडवतं आणि काय असमान ठेवतं याकडे त्यांनी विचार केलेला आहे. काय तिघांनी विचार केलेला आहे. भारताला काय एकत्रित ठेवतं कोण विचार करतंय, GS घुरे विचार करताय. काय बदल घडवतंय, मोबिलिटी कोण विचार करतंय, MN श्रीनिवास विचार करतात. आणि काय असमान ठेवतंय म्हणजे इनइक्वॅलिटी जर दाखवायची झाली तर AR देसाई आहे. अशा पद्धतीने आपले हे 3 सुपर हिरोज आहे, यांचे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला वेगवेगळ्या जागी मदत करणार आहे. तर आणि अशाच सिरीज, असेच पार्ट येत राहतील आणि आणखीन काही वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपल्याला असेच आपले सुपर हिरोज आपल्याला समजून घ्यायचे आहे, कारण ते क्लासमध्ये येणार आहेत आपल्यासोबत डिस्कशन करायला आणि आपल्याला समजून द्यायला की भारतात सध्या काय रिलेव्हन्स आहे, त्याचा काय अंडरस्टँडिंग आहे. बस अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.